हे गाइज, आजपासून आपण मेडिसिनल केमिस्ट्री 2 हा स्टार्ट करत आहोत. आज आपण मेडिसिनल केमिस्ट्री 2 चा फर्स्ट युनिट डिस्कस करणार आहोत. सी कुठलाही युनिट म्हटला तर त्याचा जो फर्स्ट टॉपिक असतो तो मोस्ट इम्पॉर्टंट असतो एक्झामिनरसाठी. मग ते सेमिस्टर एक्झाम असो किंवा सेशनल एक्झाम असो, जो काही फर्स्ट टॉपिक असतो त्यावरती क्वेश्चनिंग एनी असतं. सो आजचा हा टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा सेशनलमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि सेमिस्टरमध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपल्या सिलेबसमध्ये जो युनिट नंबर 1 मधला जो फर्स्ट टॉपिक आहे हिस्टामाइन, देअर रिसेप्टार अँड देअर डिस्ट्रीब्युशन इन अवर बॉडी. ओके, सो आपल्याला हिस्टामाइन्स बद्दल सुद्धा आधी माहिती करून घ्यायचं आहे की नेमकं हिस्टामाइन आहे तरी काय. आफ्टर दॅट त्याचे जे काही रिसेप्टार्स आहेत थ्रू आउट आपल्या बॉडी, त्यांचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. रिसेप्टारचं डिस्ट्रीब्युशन एक्झाममध्ये विचारलं जातं. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन कंपल्सरी असतं. ओके, आणि 10 मार्क्ससाठी जर विचारलं तर तुम्हाला हिस्टामाइन बद्दल सुद्धा जे काही इन्फॉर्मेशन आहे ती लिहावी लागणार आहे. सो चला तर पटकन ह्या टॉपिकवरती अगदी इझी वेमध्ये डिस्कस करूया. सो हे गाईज, माय सेल्फ पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, अँड यू आर वॉचिंग फार्मसी विथ पल्लवी. सो बिफोर स्टार्टिंग अवर लेक्चर लेट मी क्लिअर वन थिंग की मी तुम्हाला जे काही लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे त्याचे हँड रिटन नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. सो मीनवाईल आजचा जो काही टॉपिक आहे त्याच्या माझ्याकडे नोट्स अवेलेबल आहे. नोट्स हे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि शॉर्टकट फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे, जे स्वतः मी प्रिपेअर केले आहे. सी, ह्या ज्या नोट्स आहे ह्या नोट्समध्ये हा जो कम्प्लीट टॉपिक आहे तो मी कवर केलेला आहे. लाईक हिस्टामिनचं सिंथेसिस, स्टोरेज, रिलीज, प्लस जे हे रिसेप्टार्स आहे यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतं की कुठला रिसेप्टार कुठे प्रेझेंट आहे. सो यांचे क्लासिफिकेशन आणि त्यांचं लोकेशन प्लस त्यांचं फंक्शन, ह्या सगळे पॉईंट्स मी ह्या नोट्समध्ये कवर केलेले आहे. जर तुम्हाला पाहिजे असणार तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल. तुम्ही जे काही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मचे नोट्स आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकता आणि ही शॉर्टकटवाले नोट्ससुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, सो अगदी फ्रीमध्ये आणि अगदी इफेक्टिवली इझी वेमध्ये आपले नोट्स आहे, तुम्ही इझिली यांचा स्टडी करू शकता. ओके, सो फक्त नोट्स असून आपल्याला जमत नाही, तर तो जो काही पर्टिक्युलर पॉईंट आहे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण एक्झाममध्ये इझिली लिहू शकतो. चला तर मग त्या टॉपिकवरती डिस्कस करूया. अँटीहिस्टामिनिक एजंट म्हणजेच काय, तर हिस्टामाइनला अपोज करणारा एजंट किंवा असा एखादा ड्रग जो हिस्टामाइनला किल करतो, त्याचं फंक्शनला स्टॉप करतो. राईट नाव द थिंकिंग की हिस्टामाइन म्हणजे काय, तर हिस्टामाइन हा एक हार्मोन आहे जो थ्रू आउट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. सी, आता रेनी सीझन चालू आहे. जनरली आता एक मोस्ट व्हायरल इन्फेक्शन सगळ्याकडे पसरत आहे, तो आहे रनी नोज, कफिंग, स्नीजिंग आणि फीवर. तर यामुळं काय होतं की नॅचरली जेव्हा आपली बॉडी काहीतरी डिफेन्स करायला लागते तेव्हा हे डिफेन्स कोण करतं, तर आपल्या बॉडीमध्ये जे हिस्टामाइन्स प्रेझेंट असतात ते डिफेन्स करतं. लाईक रनी नोज होतं, इन्फ्लामेशन होतं, रेडनेस, इचिंग, ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं, तर हिस्टामाइन करतं. मग ठीक आहे, नॉर्मली एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत आपल्याला स्नीजिंग होत आहे, कफिंग होत आहे, तर देन इट्स ओके. ठीक आहे, एखादा डस्ट पार्टिकल नोजमध्ये गेला, देन आपण स्नीज केलं, देन इट्स ओके. बट कंटिन्यूस स्नीजिंग होत असणार तर, कंटिन्युअस इचिंग होत असणार तर, कंटिन्युअस इन्फ्लामेशन होत असणार तर ऑब्व्हियसली ते अनवॉन्टेड होतं, ते आपल्याला नकोच होतं. मग अशा वेळेस जे आपले अँटीहिस्टामिनिक ड्रग्ज आहे ते आपण यूज करतो की हे जे काही इन्फ्लामेशन आहे किंवा स्नीजिंग, कफिंग, फिवर आहे त्याला डिक्रीज करायसाठी. ओके, सो एक रफली आयडिया आली तुम्हाला की अँटीहिस्टामिनिक ड्रग नेमका आहे तरी काय. ठीक आहे, आता हे हिस्टामाइन काय आहे, तर हिस्टामाइन ऑब्व्हियसली हे हार्मोन आहे. सो हिस्टामाइन इज अ केमिकल सबस्टन्स which contain an imidazole ring and amino group and which is connected to the ethylene bridge. ओके, स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार. एक अशा प्रकारे आपला हिस्टामाइनचं स्ट्रक्चर असतं. सी, हिस्टामाइन हा एक ऑटोकॉइड्स आहे. ऑटोकॉइड्स म्हणजेच काय, तर लोकल हार्मोन आहे, म्हणजे ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्याचं जर फंक्शन असणार, इथे जर इरिटेशन होत असणार तर इथेच तो सिंथेसाइज्ड होतो आणि इथेच तो रिलीज होतो आणि इथेच तो त्याचं फंक्शन शो करतो. ओके, सो त्याला ब्रेनपासनं कुठेतरी रिलीज होऊन इथे यायची गरज नाही, तो पर्टिक्युलर त्याच्या साईड ऑफ ॲक्शनमध्येच तो सिंथेसाइज होतो, रिलीज होतो आणि त्याचा ॲक्शन शो करतो. ठीक आहे, नाव हा जो हिस्टामाइन आहे याबद्दल जर तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं असणार की राईट अ नोट ऑन हिस्टामाइन,
सेपरेट तर विचारणार नाही, तर कॉम्बिनेशनमध्ये हा जो टॉपिक आहे विचारू शकतो. तर तुम्हाला त्याचं सिंथेसिस लिहायचं आहे, त्याचं स्टोरेज आणि रिलीज हे शॉर्टमध्ये लिहायचं आहे. सिंथेसिस काय आहे तर एक सिंगल स्टेप रिॲक्शन आहे ज्यामुळे आपला हिस्टामाइन सिंथेसाइज्ड होतो. तो हिस्टामाइन कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो तर हिस्टामाइन हा हिस्टिडीन पासून सिंथेसाइज्ड होतो. हिस्टिडीन मधनं एक CO2 ग्रुप दॅट इज अवर कार्बन डायऑक्साइड हा ग्रुप निघून जातो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर हिस्टामाइन. रिॲक्शन आहे कोण कॅरीड आउट करतं तर हिस्टिडीन डिकार्बोक्सिलेज हा एक एन्झाईम आहे जो हिस्टिडीन वरती ऍक्ट होतो आणि ही रिॲक्शन कॅरीड आउट होतो. ओके, सो अगदी सिंपल आणि सिंगल स्टेप मध्ये आहे. बट काय होतं सिंगल स्टेप आहे आणि सिलेबसमध्ये आपल्याला दिसत नाही की राईट अ सिंथेसिस ऑफ अवर हिस्टामाइन, तर मग हा टॉपिक आपण एक्झाममध्ये लिहित नाही आणि इथे आपला नेमका मिस्टेक होतं. इथे आपले मार्क्स कट होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो तुम्हाला सिंथेसिस लिहायचे. आफ्टर दॅट स्टोरेज. सिंथेसिस झाल्यानंतर हा जो आपला हिस्टामाइन आहे तो कुठे स्टोर होतो तर आपल्या बॉडीमध्ये मास सेल आहे, बेसोफिल सेल्स आहे, त्यामध्ये हा आपला पर्टिक्युलर हिस्टामाइन स्टोर होतो. आता मास सेल आणि बेसोफिल्स कुठे आहे प्रेझेंट मला सांगा. ऑब्व्हियसली ब्लडमध्ये हे जे सेल्सचे कंपोनेंट आहे ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. ब्लड कुठे प्रेझेंट असतं ऑब्व्हियसली थ्रू आउट आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेझेंट असतं. सो हिस्टामाइन कुठे स्टोर होतो तर थ्रू आउट आपल्या बॉडीमध्ये हा स्टोर झालेला असतो. ठीक आहे, मास सेल आणि बेसोफिल सेल्समध्ये हा तर प्रेझेंट असतोच. इंटरक्रोमॅफिन सेल लाईक GIT मध्ये सुद्धा हा स्टोर होतो. ओके, हिस्टामाइन हा हिपॅरिन सोबत एक कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये स्टोर असतो. जेव्हा हिस्टामाइन हिपॅरिन सोबत एक बॉन्ड फॉर्म केलेला असतो तेव्हा तो ॲज सच इनॅक्टिव्ह होतो. ठीक आहे, जेव्हा एखादी पर्टिक्युलर स्टिम्युलेशन आली तेव्हा तो ॲक्टिवेट होतो अँड देन तो रिलीज होतो. ठीक आहे, सो दिस इज द स्टोरेज ऑफ अवर हिस्टामाइन. आफ्टर दॅट रिलीज ऑफ अवर हिस्टामाइन कशा प्रकारे रिलीज होतो तर वी नो की हिस्टामाइन हिपॅरिन सोबत एक कॉम्प्लेक्स बॉन्ड फॉर्म केलेला आहे तेव्हा तो इनॅक्टिव्ह असतो. जेव्हा एखादं स्टिम्युलेशन होतं मीन्स अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते तेव्हा हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि हिस्टामाइन फ्री होतो फ्रॉम हिपॅरिन. हा बॉन्ड कशा प्रकारे ब्रेक होतो तर विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम हा बॉन्ड ब्रेक होतो. ओके, सो अगदी सिंपल आहे, आपल्याला हे पॉईंट स्किप करायचे नाही. आफ्टर दॅट मेन पॉईंट रिसेप्टर्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन. सी देर आर 4 टाइप्स ऑफ रिसेप्टर्स प्रेझेंट ऑन अवर बॉडी. H1, H2, H3 अँड H4 रिसेप्टर. प्रत्येक रिसेप्टरचं लोकेशन डिफरंट आहे आणि प्रत्येक रिसेप्टरचं फंक्शन हे डिफरंट आहे. एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला की राईट अ नोट ऑन हिस्टामिनिक रिसेप्टर अँड देअर डिस्ट्रीब्युशन तर तुम्हाला काय लिहायचं आहे एक रफली आयडिया लिहायची आहे हिस्टामाइन बद्दल. रिसेप्टरचे तुम्हाला क्लासेस लिहायचे आहेत. तिथे 4 क्लासिफिकेशन आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक रिसेप्टरचं लोकेशन आणि प्रत्येक रिसेप्टरचं फंक्शन तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, एक फ्लो चार्ट काढला तरी चालेल, बट फ्लो चार्ट काढल्यानंतर तुम्हाला तिथे थेरॉटिकली सुद्धा मेन्शन करणं गरजेचं असते पॉईंट घेण्यासाठी. ठीक आहे, फक्त फ्लो चार्ट काढून आपल्याला मार्क्स मिळत नाही. ओके, सो नाव मूव्हिंग टू अवर मेन पॉईंट दॅट इज रिसेप्टर्स. H1 रिसेप्टर. H1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट ऑन अ स्मूथ मसल, एंडोथेलियल सेल्स अँड न्यूरॉन्स. आता न्यूरॉन्स, स्मूथ मसल आणि एंडोथेलियल सेलमध्ये याचं फंक्शन काय आहे? स्मूथ मसलमध्ये हा कॉन्ट्रॅक्शन करतो. स्मूथ मसल कुठे प्रेझेंट असतात तर इंटेस्टाईन GIT मध्ये प्रेझेंट आहे, तिथे कॉन्ट्रॅक्शनचा फंक्शन हा करतो. एंडोथेलियल सेलमध्ये हा काय करतो तर जे काही परमिएबिलिटी आहे त्याला इन्क्रीज करतो. आफ्टर त्या नर्व्समध्ये हा काय करतो तर नर्व्स एंडिंगमध्ये हा जे काही स्टिम्युलेशन आहे याला रेग्युलेट करायचं फंक्शन करतो. ओके, सो दिस इज द फंक्शन अँड लोकेशन ऑफ अवर H1 रिसेप्टर. आफ्टर दॅट H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टरचं फक्त आणि फक्त एक लोकेशन आहे, ते आहे स्टमकमधली जे काही लायनिंग्स असतात त्याच्यावरती H2 रिसेप्टर प्रेझेंट असतो. तो ऑब्व्हियसली स्टमकमध्ये हा जर रिसेप्टर प्रेझेंट असणार तर त्याचं फंक्शन काय असणार तर गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशनचा जे काही फंक्शन आहे ते फंक्शन आपला H2 रिसेप्टर रेग्युलेट करतं. आफ्टर दॅट H3 रिसेप्टर. H3 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर इट इज प्रेझेंट ऑन अ नर्व. जिथे आपले न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतात त्या ठिकाणी हा आपला H3 रिसेप्टर प्रेझेंट असतो. आता हा H3 रिसेप्टरचं फंक्शन काय तर जे काही न्यूरो ट्रान्समीटरचं रिलीज आहे त्याच्या रेग्युलेशनचं फंक्शन हे आपल्या H3 रिसेप्टरचं आहे. सो याला ट्रिगर करून आपले जे काही न्यूरोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे आपण त्याला ट्रीट करू शकतो. नाव आवर H4 रिसेप्टर. H4 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर इट इज प्रेझेंट ऑन अ बोन मॅरो, पेरिफेरल ब्लड स्पिन, नर्व्स, लंग्स, GIT अशा वेगवेगळ्या लोकेशनमध्ये आपला H4 रिसेप्टर प्रेझेंट असतो. मग ह्या H4 रिसेप्टरचं फंक्शन काय तर इट इज रिस्पॉन्सिबल
responsible for inflammation and allergic condition. Okay, so this is our receptor and their distribution in our body. So I hope तुम्हाला हा जो छोटासा पॉइंट आहे तो क्लिअर झालेला असणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर जे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्ज आहेत त्या ड्रग्स बद्दल डिस्कस करणार आहोत. आता सिलेबस जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये भरपूर असे ड्रग्स आहे. ह्या ड्रग्सला मी अगदी सिंपल वेनी कशा प्रकारे आठवण ठेवायचं आहे, एका स्ट्रक्चरवरून मल्टिपल स्ट्रक्चर कशा प्रकारे आठवण करू शकतो, प्लस जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, फंक्शन आहे, सार आहे, या सगळ्या गोष्टी अगदी सिंपल आपल्या मराठी लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो दॅट आपल्याला मेमोराईज करताना कुठल्याही प्रकारचा अवघड जाणार नाही. कारण जेव्हा एखादा टॉपिक आपण आपल्या मातृभाषेमध्ये शिकतो तेव्हा मुलाला ते समजायला आणि ब्रेनमध्ये स्टोअर व्हायला इझी पडतं. ओके, सो आजपासून आपण मेडिसिनल केमिस्ट्री स्टार्ट केलं आहे आपल्या मातृभाषेमध्ये आणि नोट्ससुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंटमुळे मला स्टिम्युलेशन होतं आणि मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ प्रोव्हाइड करत असते. प्लस एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ड्रग्ससोबत. टिल देन बाय बाय.